चौथे भाग ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रो. नमस्कार विद्यार्थी मित्रो. इयत्ता 8वी गणित प्रकरण 8 ह्या टॉपिकमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष या टॉपिकमध्ये आपण शिकत पुढे चाललो आहे. 8.3 पर्यंत आपण आलो आहे बघा. अभ्यास 8.3 ओके. 8.3 मध्ये आपण आलो आहे. त्याचा पुढचा भाग आपण बघतोय. तत्पूर्वी थोडंसं रिव्हिजनमधला भाग, थोडासा पाठीमागचा भाग बघतोय आपण 8.3 मधला. तो भाग आहे बघा की पतंगाचे कन्स्ट्रक्शन ऑफ द क्वाड्रिलॅटरल अँड टाईप्स शिकवलं आहे आपण. त्यातला एक टाईप असा आहे की त्याला आपण ट्रॅपिझम म्हणतो. आता ट्रॅपिझम म्हणजे नेमकं काय बघा. समजा एखादा आयताचा भाग असेल, हे बघा एखादा आयताचा आकार असेल असा आयत, आणि त्याचा एखादा कोपरा आपण असा फाडून टाकला. आयतासारखा कागद आहे आणि आपण हा एक कोपरा याचा कट करून टाकला. हे बघा असा एक पार्ट आपण एक कोपरा असा कट करून टाकूया. हा कापून टाकूया. हा त्रिकोण हा एवढा कट करून टाकूया. आता हा जो चौकोनाचा प्रकार झाला त्याला म्हणायचं समलंब चौकोन. ह्याचं वैशिष्ट्य बघा, ह्याचे एक जोडी, ही बाजूंची जोडी समांतर आहे. हे समजा ए आहे, हे बी आहे, हे एक्स आहे आणि हे वाय आहे. तर इथं ह्या ज्या समोरच्या बाजू आहेत ना, या ए बी सी डी, एक बाजूंची जोडी एकमेकांना समांतर असते. म्हणजे ह्याचा अर्थ समांतर असल्यामुळं इथं आंतरकोन पूरक असतात. जसं की ए अधिक बी बरोबर 180 येणार आणि एक्स अधिक वाय बरोबर 180 येणार. आंतरकोनाची जोडी जर पूरक असेल, एकच जोडी जर पूरक असेल, सगळ्या दोन्ही पण जोड्या पूरक आल्या तर तो वेगळा होणार आहे. पण एकच जोडी समांतर असते. ज्या चौकोनाची एकच जोडी एकमेकांना समांतर असते त्याला आपण समलंब चौकोन म्हणतो. एखाद्या चौकोनामध्ये अशी घटना तुम्हाला घडली की आंतरकोन त्याचे पूरक आले तर तो चौकोन समलंब मध्ये जातो. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात असायला पाहिजे किंवा ह्याचं एक प्रॅक्टिस असायला पाहिजे. आणि त्यानंतर एक पतंग, तुम्ही जो पतंगाचा खेळ खेळता तो पतंग बघा. हे इथं बघा, ह्याचे कर्ण आहेत, परस्परांना काटकोनात दुभागतात नाही, काटकोनात छेदतात. हा बघा, हा भाग एवढाच शिल्लक राहिला तर ह्याच्या कितीतरी पटीने भाग. ह्याचा लहान कर्ण फक्त दुभागतो बघा. याचे दोन समान होतात, मोठा कर्ण दुभागत नाही. हा पतंग. ह्याच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. आता समलंबसाठी मात्र हा भाग तुम्हाला समांतर बाजूंची एक जोडी समांतर असायला पाहिजे असा भाग ह्या चौकोनामध्ये 8.3 मधल्या पुढच्या एक्झाम्पलसाठी आपल्याला त्याची ओळख अशी पाहिजे होती. त्याची रिवाईज आपण असं करून घेऊया. आता इथं हा एक प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे बघा. तर क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण आता. 8.3 मधला क्वेश्चन नंबर 3 मध्ये कन्स्ट्रक्ट पॅरलोग्राम, त्याचं नाव आहे ABCD. पॅरलोग्राम काढायचा आहे. समांतरभुज चौकोन काढा, त्याचं नाव ABCD आहे. त्याच्यामध्ये BCची लांबी काढायची आहे 7. कन्स्ट्रक्शन करावं लागेल. मेजर अँगल B जो आहे म्हणजे ABC आहे 70चा. आणि लेंथ AB जी आहे ना ती कितीची काढायची आहे बघा, 3 सेमीची पाहिजे. लक्षात घ्या, हे ट्रॅपिझमचा विचार, पतंगचा विचार होता. ह्याची थोडीशी कच्ची फिगर आपण काढायला लागलो तर काय झालं असतं बघूया जरा. ह्याची कच्ची फिगर, ह्याची एक रफ फिगर आपण काढू शकलो तर बरं झालं असतं. एक BC काढूया, त्याचा कोन काढूया, हा 70चा काढूया. त्यानंतर AB असं काढूया. कितीचं काढूया बघा बरं. आणि समांतरभुज चौकोन पाहिजे बाळांनो. हे असं समांतरच पाहिजे ना. म्हणजे हे 7 असेल तर हे पण 7 पाहिजे. हे तुम्ही 3चं काढला तर हे 3चं काढायला पाहिजे. म्हणजे हे आपोआप कोण पण सारखे येतील. समांतरभुज चौकोनाचे ABCD असे ते कोण सारखे येतील. बोला की आता मग कसं काढायला पाहिजे सांगा. पहिल्यांदा कोणता सेगमेंट काढायला पाहिजे आपल्याला. ओके, BC काढूया. कितीचा काढूया सांगा, तो 7चा काढूया. ओके. त्याच्यानंतर आपल्याला कोण काढायला पाहिजे. कोणता कोण काढायला पाहिजे बघानो. B कोण काढायला पाहिजे. ABC म्हणजे B कोणावर आपल्याला कंपोज ठेवायला पाहिजे. हा कोनमापक सेमी सर्कल. हे बघा, हे कितीचं पाहिजे बघा. ABC हा कोन 70 अंशाचा पाहिजे. त्यावरती B वरती ठेवूया आणि एक कोन आपण 70चा काढूया. ही 70ची खून करून घेतोय मी आणि हा 70 अंशाचा कोन करणारा एक किरण वाढवून ठेवूया. ओके. हे बघा, 70 अंशाचा कोन करणारा एक किरण मी हा वाढवतो. हे बघा,
हा 70चा कोन करणारा हा जो किरण आहे तो असा मी वाढवून ठेवला. हे बघा असा हा 70चा कोन. ओके. ह्याच्यानंतर तुम्ही समांतरभुज चौकोनाच्या ज्या प्रॉपर्टीज लर्न केल्या त्याचं ॲप्लिकेशन करायला पाहिजे. आणखीन एक काम करून घेऊया. इथं हे दिले बघा किती दिले. ए बीची लांबी 3 सेमी दिल्या बघा. ए बीची लांबी आहे 3 सेमी. हे बघा ए बीची लांबी ही 3 सेमी. हे 7 सेमी होतं. हे मी 3 सेमीचं एक चाप मारून घेतो इथं. ह्याला ए नाव देऊया. ओके. हे 3 सेमी झालं. आता पुढं काय करणार. चौकोनाला 4 बिंदू असतात. त्यापैकी 3 बिंदू निश्चित झाले. चौथा एक बिंदू आपल्याला शोधायचा आहे ABCD मधला. डीला शोधायचा आहे. आता BCची समोरची बाजू AD असणार आहे. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणजे जेवढी बाजू ही AB असेल, ही BC असेल, तेवढी त्याच्या समोरची बाजू असणार आहे. A पासून Dची बाजूसुद्धा तेवढीच असणार आहे. ओके. त्यानंतर ABच्या समोर येणारा BC तेवढ्याच अंतरावरती हा D बिंदू असणार आहे. परत एकदा बघा. जेवढा BC असेल तेवढाच त्याच्या समोरचा AD असणार आहे. जेवढा AB असेल तेवढाच त्याच्या समोरचा हा DC असणार आहे. ABच्या समोर जाणार CD, BCच्या समोर जाणार AD आणि हे जोडायचं. आणि म्हणजे आपण जे गुणधर्म शिकलो होतो समांतरभुज चौकोनाचे त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला असं करून घ्यायला पाहिजे. मग नंतर तुम्ही मोजून बघा. हा आपोआप 70चा येणार आहे. हे 110चा असणार आहे. हे कारण हे समांतर रेषेमधले कोण पूरक असतात हे तुम्हाला माहीत आहे. इथं असणारेच हे असे. आणि हा पण सुद्धा आपल्याला समोरचा कोण 110चा आपोआप येणार आहे. हे तुम्ही बघा. परत आणखीन एकदा बघूया. BC हा 7चा काढला. त्यानंतर B कोणावरती कोनोपक ठेवलं 70चा कोन काढला. त्यानंतर ABसाठी 3चा चाप मारला. BC एवढाच AD असेल म्हणून एक चाप मारून घेतला. AB एवढाच CD असेल म्हणून एक चाप मारला. आणि अशा रीतीनं हा समांतरभुज चौकोनाची रचना आपण पूर्ण केली. लक्षात आलं बाळांनो. आपण ह्या धड्यामध्ये चौकोनाचे प्रकारही बघालो आहे आणि चौकोनाची रचनाही करालो आहे. चौकोनाचे प्रकार बघत असताना प्रत्येक टाईपच्या चौकोनाच्या पर्याय आपल्याला माहीत असायला पाहिजेत. प्रत्येक टाईपच्या चौकोनामधले गुणधर्म आपल्याला माहीत असायला पाहिजेत. पाठ न करता लक्षात राहिले पाहिजेत. समोरासमोरील बाजू सारख्या असतात, एकरूप असतात. समोरासमोरील कोण एकरूप असतात. हा समांतरभुज चौकोनचा गुणधर्म आहे. हा माहिती असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही मनापासून त्या गोष्टी वाचाल कराल तेव्हा ते तुम्हाला पाठ करावं लागणार नाही. तुम्हाला ते डायजेस्ट होऊन जाईल. लक्षात. असा भाग आपण पुढं शिकत जाणार आहोत. चला बाळांनो पुढे जाऊया. 8.3 8वीच्या मित्रांच्यासाठी 6माहीपर्यंतचा जो भाग होता तो लवकरच आपण पूर्ण करतो आहे. 8वीमधला 7वीचा जो रिव्हिजनचा भाग होता तोही आपल्याला थोडासा करत चाललो आहे. तुम्ही मला शंका विचारत चाला बाळांनो. लेक्चर्स सगळे 7वी 8वीचे लेसन्स तुम्ही ऐकणार आहात, बघणार आहात, थोडंसं सेल्फ प्रॅक्टिस करणार आहात. तुमच्याबरोबर तुमचे टीचर्स आहेत, पालक आहेत, मी आहे. तुम्ही शंका शेअर करू शकता. आपल्या मित्रांना सांगा. गणित मैत्री चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या बाळांनो. ही एक विनंती आहे. सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तरच आपण ह्या फील्डमध्ये चला. आता एक प्रश्न बघा कसा विचारला आहे त्यांनी. रेशो ऑफ कंजिक्युटिव्ह अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल 1 2 3 4. फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. राईट विथ रिझन व्हॉट टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल इट इज. प्रश्न असा आहे. एका चौकोनाच्या चारही कोणांचे गुणोत्तर 1 2 3 4 आहेत. तर तुम्ही ह्या कोणाच्या गुणोत्तरावरनं त्यांच्या कोणांच्या किमती काढा आणि मग तुम्ही ठरवा की तो चौकोनाचा टाईप कोणता येईल. बघूया तर मग कसं सॉल्व करूया. कसं उत्तर काय काढायचं नंतर बघूया. ते उत्तर काय पाहिजे आपल्याला, कसं काढायचं आहे तो भाग आपण नंतर बघूया. जरा कोणाचं जे गुणोत्तर आहे बघा ते कसं दिले बघा. 1 2 3 4. आता 1 अंश 1 याचं कॉमन मल्टिपल समानपट याची x घ्यायची. याची
म्हणजे एका कोणाचे माप 1x, दुसऱ्या कोणाचे माप 2x, तिसऱ्या कोणाचे माप 3x आणि चौथ्या कोणाचे माप 4x मानायचं. त्या पट्टीमधले ते कोण आहेत. कुठला पण चौकोन असला तर त्या चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज किती असते हे तुम्हाला माहिती आहे बघा. किती असते बाळांनो? त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. 2 त्रिकोण जोडून चौकोन तयार होतो. म्हणजे 180 आणि 180 सगळे मिळून किती होणार बघा. लक्षात आलं? किचं कॉमन मल्टिपल x 2x 3x हे किती x झाले बघा. 10x झाले. 10x बरोबर बाळांनो आलं उत्तर 360 दिले. x बरोबर 360ला भागिले 10 होणार. आता हे 0 0 निघून जाऊ दे. x ची किंमत आली किती आली? 36 आली. x ची किंमत 36 आली. आता x ची किंमत 36 आल्यानंतर आता त्या कोणांची मापं काढूया. म्हणजे पहिला कोण 1x आहे, म्हणजे पहिला कोण 36 अंशाचा आला. दुसरा कोण कसं करणार? 2 गुणिले 36 72 अंशाचा आला. तिसरा कोण किती अंश येईल बघा आता? 72. 3 गुणिले 36 हा येणार आहे 108चा. चौथा कोण 4 गुणिले 36 36 चोक 36 गुणिले 4 करा जरासं. 4 सक्क 24 4 त्रिकोण 12 2 14 किती आले बघा? 144 एवढे आले. आता ह्याच्या कोणाच्या मापावरनं आपलं डिसिजन घ्यायचं आहे की जेव्हा एखाद्या चौकोनाच्या कोणांच्या मापांची बेरीज ही एक जोडी पूरक असते. सगळ्याच नाही आहेत, एकच जोडी समांतर असते. अशा चौकोनाला आपण समलंब चौकोन म्हणतो. होय की नाही? मी जरासं हे असं करतो बघा. हा असा समलंब चौकोन, एकच जोडी समांतर. इथं साधारणतः आपल्याला असं दिसायला लघुकोन कुठे आहे बघा? इथं आहे 36. त्यानंतर दुसरा लघुकोन कुठे आहे बघा? इथं 72. आता विशाल कोण बघा. नंतर हा कोण कितीचा येणार माहिती आहे काय? हा येणार 144 आणि हा किती येणार बघा बरं? 108चा असा. आता बघा 144 ह्या दोघांची बेरीज 180 आहे, ह्या दोघांची बेरीज 180 आहे बघा. म्हणजे इथली एकच जोडी समांतर आहे. ज्या चौकोनाच्या कोणांचे एकच जोडी समांतर, ह्याच्यानेची बेरीज 180 येते का बघा? ह्याच्यानेची बेरीज 180 येते. ह्याच्यानेची बेरीज 180 येते का बघा? ह्याच्यानेची येणार नाही. ह्याच्यानेची, कारण ह्या दोन्ही रेषा समांतर नाहीत. हे बघा, ह्या रेषा समांतर नाहीत म्हणजे वाढवल्या तर हे बघा, ह्या वाढवल्या तर छेदणार नाहीत. पण ह्या वाढवल्या तर छेदतील की, कारण ह्यांची बेरीज 180 येतच नाही. म्हणजे या चौकोनामध्ये दोन्ही जोडी समांतर आहेत का? नाही आहेत. इथं ह्या कोणांच्या मापावरून आपलं डिसिजन आहे असं आहे की ह्यांची आणि ह्याची बेरीज 180 येते. ह्या दोन्हीची मापांची बेरीज 180 येते. ह्याचा अर्थ याच्यापैकी एकच जोडी समांतर आहे. व्हाय रिझन? पण दोन्ही जोड्या समांतर नाहीत. ह्याची बेरीज 180 नाही, ह्याची बेरीज 180 नाही, म्हणजे ह्या दोन रेषा एकमेकांना छेदतात. पण दुसरी नाही. ज्या चौकोनाच्या बाजूंची एकच जोडी समांतर असते अशा चौकोनाला आपण समलंब चौकोन म्हणतो बाळांनो. याला समलंब चौकोन म्हणतो. म्हणजे जेव्हा एखाद्या कोणाची मापं, जरा महत्त्वाचं गणित आहे, 1x 2x 3x 4x असतील तर एका कोणाचे माप, पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, सन आणि फादर यांच्या वयाचं गुणोत्तर 1:2 असू शकतं. ह्याचा अर्थ सन 1 वर्षाचा आणि फादर 2 वर्षाचा असू शकत नाही. आपण हे 1x आणि हे 2x मानायला पाहिजे आणि मग त्यांच्या वयाच्या बेरीज विचार करायला पाहिजे. तसं कॉमन मल्टिपल इथला x घेऊया. एका कोणाचे माप 1x 2x 3x 4x यांची बेरीज 360. हे जगमान्य असणारं सिद्धांत आहे तो. चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज 360 असते. 10x, ची किंमत 36 आली. त्यावरून हा कोण 36 आला, हा 72 आला, हा 108 आला आणि हा 144 आला. हे जर भरलं आपण तर एकच जोडींची, हे बघा, ह्याची आणि ह्याची बेरीज 180 आहे. पण ह्याची आणि ह्याची नाही आहे, ह्याची आणि ह्याची नाही, ह्याची आणि ह्याची नाही. म्हणजे ह्या दोन रेषा वाढवल्या तर एकमेकांना छेदणार आहेत. ज्या चौकोनाची एकच जोडी समांतर असते अशा चौकोनाला आपण समलंब चौकोन म्हणतो. येस? म्हणजे ह्या चौकोनाच्या कोणाची मापं झाली आणि ह्या चौकोनाचा प्रकार डिसाईड झाला, तो झाला समलंब चौकोन. ओके बाळांनो? असं हा भाग आपल्याला समलंब चौकोनाबद्दलचा भाग शिकायचा होता. तुम्ही मित्र हो, तुम्ही सर्वजण गणित मैत्रीचे सर्व तास बघताय, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. तास ऐकताय, त्या पद्धतीनं अभ्यास करत राहूया. आपल्या मित्रांना शेअर करा. गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हा एकमेव दुवा आहे तुम्हाला आणि मला जोडणारा. आपण सर्वजण तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या शंकांचं समाधान करणार आहोत. तुम्ही अभ्यासात राहणं यासाठी हा सगळा
अट्टहास आहे. हां, चला पुढे बघूया काय सांगितलं आता. क्वेश्चन नंबर 4 चला. क्वेश्चन नंबर 5 बघा. कन्स्ट्रक्ट द ट्रँगल BARC. BARC नावाचा एक चौकोन आपल्याला कन्स्ट्रक्ट करायला सांगितलं आहे. BARC काढा, कन्स्ट्रक्शन आहे. त्यामुळे जरासं 5व्या फिगरमध्ये, 5वी मी माहिती एक कच्ची फिगर काढतो. BARC BA काढायचं आहे 4.2. BA आणि BC हे दोन्ही पण 4.2चं पाहिजे, 4.2चं पाहिजे BABC. त्याच्यानंतर AC हे कितीचं पाहिजे बघा. AC हे पाहिजे 6चं. त्याच्यानंतर AR लेंथ AR हे R हे कितीचं पाहिजे बघा. 5.6चं पाहिजे. काढूया. हे AR आणि RC सुद्धा पाहिजे. AR 5.6चं पाहिजे आणि RC सुद्धा 5. असं चौकोन काढा. BA काढा 4.2चा, BC काढा 4.2चा, AC काढा 6 सेमीचा आणि त्याच्यानंतर AR काढा 5.6चा. याचं उत्तर त्याचं झालं बघा. चला कन्स्ट्रक्शन करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा कुठनं पण भाग आपण सुरुवात करून घेऊया. ठीक आहे, आपण ह्याच पद्धतीने जाऊया. पहिल्यांदा BA रेषाखंड काढूया. BA कितीचा करणार बाळांनो तो BA. हा बरोबर कितीचा करणार. हे बघा BA हा सेगमेंट काढून घेतो. BA हा सेगमेंट 4.2चा मी काढला. ओके. त्याच्यानंतर 2 बिंदू माझे निश्चित झाले बघा. तुम्ही थोडंसं आता ह्या इथला कोण वगैरे काय दिला नाही राहू दे ना. इथं बघा ह्या कच्च्या फिगरकडं आपण एक एक बिंदू आपण पक्का करूया. B आणि A झाला. आता मला जो फिक्स करायचा आहे तो C हा पॉईंटकडं, कारण ह्याची जरा जास्त माहिती आहे आपल्याला बघा. B पासून C हा किती दूर आहे बघा बाळांनो. 4.2वरती आहे. 4.2वरती मी कंपासमध्ये हे 4.2 होतं ना, एवढंच अंतर मी कंपासमध्ये घेतो आणि हा C बिंदूसाठी एक चाप मारून घेतो. ह्याच्यामध्ये कुठेतरी माझा C बिंदू लपला आहे. तो C बिंदू A पासून किती दूर आहे बघा. 6वरती आहे. हे बघा हे माझं 6 अंतर. एवढं अंतर कंपासमध्ये घेणार आणि मी असा एक चाप मारून घेणार A पासून. थोडं माझं अंदाज चुकला. BA हे असं होणार. हे जे अंतर आहे ना BA हे मला असं वाढवून ठेवायला पाहिजे असं. ओके. हा जो माझा चाप होता हा कितीचा होता. 4.2 वेळा. इथं जो A पासून C हे बघा AC साठी मी चाप मारला आहे. A पासून C हा बिंदू 6 अंतरावर आहे. जेव्हा तुम्ही 6 अंतर कंपासमध्ये घेणार आहात तेव्हा असं विचारायचं नाही हे पोलार डॉट कुठे ठेवू. A पासून C म्हणजे A वर ठेवलं पाहिजे ना. A पासून C हा झाला चाप माझा 6चा. त्यानंतर B पासून C तेव्हा पोलार डॉट B वर ठेवा ना. B साठी C हा बिंदू जो आला त्याचं नाव आपण C देणार आहोत. हा परत एकदा बघा. B पासून C आहे तो किती अंतरावर आहे. B पासून C जो आहे तो किती अंतरावर होता बघा. हा चाप कितीचा मारला मी. B पासून C साठी जो चाप मारला हा चाप बाळांनो मी कितीचा मारला बघा. हा BC जो होता त्याने दिलेला होता. हा BC हा दिला आहे 4.2. हे 4.2 आहे ना. हे पण 4.2. हे दोन्ही समान काढलं. आता आणि हा चाप कितीचा मारला. हा डॉट डॉट न काढतो बघा. हा कर्ण आहे AC. हा चाप कितीचा मारला सांगा. 6चा मारला. हा चाप कितीचा मारला बघा. 4.2चा. इथूनचा चाप मारला तो 6चा मारला. चौकोनाला 4 बिंदूंची गरज असते बाळांनो. किती बिंदू निश्चित झाले आपले. 3 झाले. अजून एक बिंदू पाहिजे. कोणता बिंदू पाहिजे सांगा आता. बोला कोणता बिंदू पाहिजे बघा. बरोबर कोणता बिंदू पाहिजे आता. BA काय नाव दिलं त्यांनी. BARC. B झाला, A झाला, C झाला. आता आपल्याला पाहिजे तो बिंदू R पाहिजे. R हा बिंदूसाठी सुद्धा त्यांनी 2 केसेस दिलेत बघा. तो AR आहे ना. A पासून R हा बिंदू 5.6वर आहे. आता मला असं करायला पाहिजे. हा जो भाग आहे कंपासमध्ये मला किती अंतर घ्यायला पाहिजे बघा. हे 5.6 अंतर. हे जे 6 होतं माझं हे 5.6 अंतर घेतलं पाहिजे आणि A पासून मला R साठी एक चाप मारून घेतला पाहिजे. A पासून तोच बिंदू C आता फिक्स झाला आहे बघा. C पासून सुद्धा 5.6 अंतरावर मला चाप मारायला पाहिजे. हे दोन्ही चाप त्यांनी सांगितल्या पद्धतीनं हा जो चाप होता हा चाप माझा 5.6चा होता. हा पण जो चाप मारला मी तो पण 5.6चा मारला.
हा चाप मारताना ए वरती पोलादी टोक ठेवला, हा चाप मारताना सी वरती पोलादी टोक ठेवला आणि अशा रीतीनं हा चौकोन तयार झाला. बऱ्याच वेळेला ही आपल्याला कच्ची आकृती काही जेव्हा समजत नाही काय करायचं ते, त्यावेळेला आपल्याला हा भाग फार उपयोग पडतो. कच्ची फिगर काढूया. BA एवढाच BC काढला, 4.2 4.2. त्यानंतर BC काढल्यानंतर चाप मारून घेतला. A पासून C साठी दुसरा चाप मारला 6चा. हे क्लिअर झालं आपलं, C बिंदू झालं. C नंतर पुन्हा R साठी आपल्याला 2 चाप मारले आणि हे गणित पूर्ण झालं इथं. लक्षात सगळ्यांच्या? ओके बाळांनो, तुम्ही स्वतः करायला प्रयत्न करा, त्या रीतीने ते पूर्ण करून घ्या. कन्स्ट्रक्ट द PQRS याच्यासाठी पण दिले बघा. कन्स्ट्रक्ट द ट्रँगल क्वाड्रिलॅटरल PQRS हा चौकोन काढायचा आहे आणि ह्या चौकोनासाठी जी माहिती दिली आहे ती आपण बघूया. आता काय काय दिले बघा. चौकोनाचं नाव आहे PQRS. 6वा प्रश्न. ह्याचा कच्चा भाग थोडासा समजावून घेऊया आपण. हां, PQRS हा चौकोन काढायचा आपल्याला. त्याच्यामध्ये PQ आहे 3.5. QR बघा, Q पण माहिती आहे, R पण माहिती आहे. QRचे दोन्ही पण कोण माहिती दिलेत बघा. QR आहे 5.6. Q कोण काढायला सांगितलं बघा, 110चा काढूया. हा 110चा कोण काढूया. R कोण पण दिला आहे बघा, 70चा. तुम्हाला टाईप लक्षात यायला ना, 110 आणि 70. हे बघा 72 आणि 108 ह्या 2 रेषा समांतर येणार. आता ह्या 2 रेषा समांतर येणार का नाही बघा. हां, त्यानंतर P पासून Q कितीचा चाप मारायला पाहिजे, 3.5. 3.5. ओके, हा 3.5चा चाप मारायला पाहिजे. इथं येणार P. त्यानंतर Q पासून R हा झाला. R पासून S चा एक चाप मारायला पाहिजे बघा, तो पण 3.5चा पाहिजे. हे बघा, आणि हे झालं की हे 3.5 हे 3.5. हे बरोबर किती येणार सांगा आता. 3.5 चाप मारल्यामुळे हे पण येणार 5.6 येणार. समोरासमोरील बाजूसारख्या. हा कोण 70चा, हा पण 70चा येणार. हा 110चा, हा पण 110चा आपोआपच येणार. सांगा की कुठल्या प्रकारचा चौकोन असणार, समांतरभुज चौकोन असणार. लक्षात आलं. आता 2 कोण दिले होते म्हणून आपण पहिला प्राधान्य कोणाला दिलं बघा, Q आणि R कोण दिला होता म्हणून आपण QR रेषाखंड काढूया. हा एक थोडासा विचार करण्यासारखा भाग होता. म्हणजे पहिल्यांदा कोणता रेषाखंड काढणार होतो आपण इथं. आता बघा, पहिल्यांदा एक रेषाखंड काढणार, त्याचं नाव काय, हे बघा बाळांनो, हा आपण QR नावाचा रेषाखंड काढूया. हे बघा, हे बघा, हा QR नावाचा एक सेगमेंट काढूया. QR असं नाव देऊया त्याला. बोला पुढं काय करूया. हां, कोण काढूया. Q कोण त्यांना पाहिजे 110 अंशाचा विशाल कोण पाहिजे. Q कोणावरती कंपास ठेवूया. 0 10 20 30 40 100 110. 110चं एक कोण करूया. हे 110चा हा एक जो किरण आहे 110चा मी असा करून ठेवला बघा इथं. तो 110ची खूण अशी वाढवून ठेवूया. 1 1 0 बरोबर. त्याच्यानंतर R कोण दिला आहे बघा. बघा बाळांनो, R कोण दिला आहे. हां, तो 70चा आहे बघा. दोन्ही मिळून 180 झालं की आपलं काम म्हणजे बऱ्यापैकी लक्षात यायला चालू झालं तुम्हाला. मी आता हा कोण काढतो. हा कोण काढतो. ओके, हा 70चा काढला. दोन्ही मिळून किती झाले बघा, 180 झाले. अंतर कोण पूरक आले. हा, म्हणजे समांतरभुज चौकोनाकडे आपण चाललोय हे लक्षात आलं. आता तुम्हाला Q पासून P हा बिंदू किती अंतरावर आहे बघा, 3.5. आणि R पासून S पण 3.5 वर आहे. मग काय करूया सांगा. Q पासून 3.5 अंतर घेऊया. हे 5.6 घेतले. 3.5 अंतर घेऊया आणि इथून एक पोलादी असा चाप मारून घेऊया आणि इथून एक चाप मारून घेऊया. झालं काम आपलं. आणि ह्या चौकोनाचा प्रकाराचं नाव कोणतं असेल हे सांगितलं होतं. कुठलं असणार सांगा. बाजूंची जोडी हे दोन्ही आंतरकोन पूरक आहेत, म्हणजे हे पण समांतर आहे. बाजूसारखे आहेत, 3.5 3.5 एक जोडी समान आहे. ही मोजून बघा.
ह्या समांतर रेषेमधलं अंतर सगळीकडे स्थिर असणार. हे बघा, हे समांतर आहे म्हणजे हे 5.6 असेल तर हे पण 5.6 असणार. हे 3.5 आहे म्हणजे हे पण 3.5 आहेच, चापच मारलेत आपण. आता कोण मोजून बघितलं तुम्ही, तर हा 110चा असेल तर हा पण 110चाच येणार. म्हणजे हा चौकोन होणार आहे कुठल्या टाईपचा, पॅरललग्राम असणार आहे. अशा रीतीनं समांतर चौकोन असणार आहे. अशा रीतीने ही रचना तुम्ही कच्ची फिगर समजून घ्या नीटपणे पद्धतीनं आणि तुम्ही ते पूर्ण करून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्व गणित मित्रांचं पुन्हा एकदा आभार. चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतात त्याबद्दल अभिनंदन. परत सर्व तास, सर्व लेक्चर 8वी 9वी 10वीचे आपण सगळे पूर्ण करणार आहोत. तुमचं असंच सहकार्य असू द्या. गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सगळ्या मित्रांना डिस्ट्रीब्यूट करा आणि सबस्क्राईब करायला सांगा बाळांनो. ओके, व्हेरी गुड. लवकरच आपण नेक्स्ट तासिकेमध्ये पुढच्या धड्यामध्ये भेटणार आहोत. हे 8वं प्रकरण इथं संपते. ओके.